ए कुमार, कसं आहेस? लय अर्जंट बोलवलं काय? बोल पटकन. एक तर मी बॉस कडून टाइम काढून आलोय. तुला माहितीये ना बॉस कसा चिडचिड आहे आमचा. काय एक सिरियस बोलायचं होतं मला. मस्कर करू नको, आधी सांगतोय. फालतूगिरी करू नको, पटकन बोल काय असेल ते. म्हणजे काय वाईट वाटून घेऊ नको माझ्या बोलण्याचं. माझ्या गर्लफ्रेंडने सांगितलं एकतर मी असेल किंवा तो असेल. तुझ्यासोबत मैत्री तोडायला लावली तिने. ए अरे सकाळ सकाळ घेतली काय मस्करी करतो काय तू? नेमके मी मस्करी करत नाहीये, खरं सांगतो तू. आणि मग काय तिच्यासाठी तू मला सोडणार काय? ही म्हणली नेमकं खूप वाया गेलेला मुलगा आहे, तू पण त्याच्यासोबत राहून वाया जाश. आणि तो सारख्या माझ्या मैत्रिणींना मेसेज करत असतो, आय लव्ह यू बोलत असतो आणि काय काय बोलत असतो. आणि अशा मुलासोबत राहणं तुझं योग्य नाहीये, म्हणून तू सोडून दे त्याला. अरे कोण काय भविष्य आहे का नाही? हे सगळं तुला माहितीये ना, मी मेसेज वगैरे सगळं करतो, पण मी मस्करीत बोलतो ना. नेमकं माहिती मला, पण तिला नाही सोडू शकत रे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिच्या सोबत आयुष्य काढते, माझ्यासोबत नाही राहायचं तुला? तसं नाही म्हणायचं मला, पण मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. तुम्हाला वाटलं नव्हतं मला तू असं बोलशील कधी. आता काल आलेल्या पोरी पायी तो आपली मैत्री विसरते. ज्यावेळेस त्या ताईचं लग्न होतं त्यावेळेस त्या मदतीला कोण होतं रे? एक तरी होता का तुझ्यासोबत? त्यावेळेस मी आले. अरे ते तर जाऊ दे, ज्यावेळेस तो वाईट काळ चालू होता प्रत्येक वेळेस मी तुझा सहारा होतो. अरे बोलतोय राव, तुझं ब्रेकअप झालं होतं, आठव जरा ते दिवस. काय काय निगेटिव्ह विचार करत होता, एकटा रडत होतास. अरे प्रत्येक वेळेस मी तुझ्या वाईट काळ साथ दिली. आणि त्या काल आलेल्या पोरी पायी तू मला लांब करतोय. नेमके बस तिला काय बोलू नको रे. मला आयुष्य काढायचं तिच्यासोबत. अरे एका ताटात जेवण केलंय रे आपण, एका गाडीवर फिरलोय, लहानपणापासून कॉलेज पर्यंत एकत्र दिवस काढलेत, आणि तू आज मला हे सगळं ऐकवते? वाटलं नव्हतं कुमार कधी असं बोलशील तू. यार प्लीज, मी म्हणत नाही आपल्याला माहिती तोडायची, म्हणून फक्त लांब राहायचंय रे आपल्याला. कुमार विचार कर. अरे मुलगी ती गेली तर दुसरी मिळेल, तर परत नाही मिळणार. तू यार चापली. ठीक आहे, तुला मी नको पण ती हवी आहे ना. तुझ्यासाठी मी आपल्या मैत्रीचा त्याग करायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिच्यामुळे तुझ्या आयुष्यात कधी तुला त्रास झाला तर तिने माझ्यासारखा वाईट माणूस पाहिला नसो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आयुष्यात कधीही आपल्या मैत्रीची गरज वाटली, माझी गरज वाटली, तर फक्त एक हात माग. आम्ही तर कायम तुझ्यासोबत उभा असेल. चल येतो मी. अपने रूठे पर आहे रूठे यार रूठे ना.